नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहो शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपलं 20 कलमी आपण नवीन शेतकऱ्यांसाठी प्राथमिक माहिती हो याकरता आपण एक चार्ट बनवला होता आणि त्याच्यावरती 20 मुद्दे घेतलेले होते. आणि आता आपलं बघा, मुद्दा क्रमांक 10 झालेला आहे आणि 5 नंबरचा व्हिडिओ बनवलेला आहे. पण आता व्हिडिओ क्रमांक 6 बनवणार आहे. आणि जे रोप लागवड झालेलं आहे त्याचं व्यवस्थापन, म्हणजे शेतामध्ये जे लागवड झालेली आहे त्याचं व्यवस्थापन आणि शेड बांधणी पक्के किंवा कच्चे. तर मित्रांनो, रोप लागवड आपल्या शेतामध्ये झाल्यानंतर आपण त्याचं खत संगोपन करत त्याच्यामध्ये तण आपण काढून घ्यावे मजुरा साहाय्याने. तणनाशकची शक्यतोवर फवारणी करूच नये, कारण की ते खूप घातक ठरतं. तर तणनाशकचा त्याचा वापर करायचा नाही. आणि बघा, त्याच्याला बुरशीनाशक जे आपण लागवड करतो ना, त्याला बुरशीनाशकच्या ड्रिंचिंग नक्की करा. 22 याने ड्रिंचिंग करा. आणि जैविकमध्ये आपल्याला करायचं झालं तर जैविकमध्ये पावसाळ्यामध्ये शक्यतो तर आपल्याकडे PKV म्हणजे माझ्याकडे तरी विद्यापीठ आहे, म्हणजे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे. तर त्या ठिकाणी एक त्यांच्याकडे लॅब आहे. तर ते या बुरशी जे आहे आपली, म्हणजे बुरशीजन्य रोग लागतात त्याच्यावरती ट्रायकोडर्मा व्हिरिडी या नावाचं एक बुरशी असतं, जैविक बुरशी, जैविक याच्यात असतं ते. तर ते कसं वापरायचं आपण त्याची थोडक्यात माहिती घेऊया. तर बघा मित्रांनो, एक आपली मूळ खाणारी बुरशी असते आणि एक असते त्या जी मूळ खाती बुरशी त्याला खाणारी बुरशी असते, जे की ट्रायकोडर्मा व्हिरिडी असते. तर ही बुरशी आपण कशी आपल्या जमिनीमध्ये सोडायची, तर याचा सर्वात चांगला काळ जो असतो, कारण की त्या टाईमला आर्द्रता आणि तापमान खूप अनुकूल असतं बुरशीच्यासाठी. तर त्या ठिकाणी आपण ट्रायकोडर्मा व्हिरिडी 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो म्हणा, 1 किलो किंवा 2 किलो आपण ते पावडर फॉर्ममध्ये पण मिळतं आणि लिक्विड फॉर्ममध्ये मिळतं. तर पावडर फॉर्ममध्ये शक्यतोवर मिळतं, तर ते सावलीमध्येच आणायचं, कारण की ते बुरशी जिवंत असतं आणि सावलीमध्येच ठेवायचं. आणि ड्रम एका सावलीमध्ये ठेवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 किलो गूळ आणि 200 लिटर पाणी, याच्यामध्ये 1 किलो बुरशीचं पाकिट असतं ते टाकून द्यायचं, ट्रायकोडर्मा व्हिरिडीचं, आणि ते ढवळायचं. आणि नंतर आपल्याला थोडा त्रास झाला चालेल, पण नंतर मररोग येणार नाही. तर पावसाळ्याच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण ज्यावेळेस असतं, पाऊस खूप झाले असतं, त्या टाईमला आपण त्याच्या मुळामध्ये एक स्वच्छ पंप घ्यायचा फवारणीचा आणि त्याच्यामध्ये भरून त्याचं ड्रिंचिंग करायचं. मी स्वच्छ का म्हणतो, कारण की ती बुरशी आहे, त्याच्यामध्ये केमिकलचा पसलं तर ती बुरशी मरून जाईल, काही फायदा होणार नाही. तर ठिबक नसलं, ठिबकनं खूप चांगलं सुटतं. तर ज्यांच्याकडे ठिबक नाही त्यांनी फवारणीच्या पंपानं ते ड्रिंचिंग करावी. बघा, त्याचे खूप इतके छान रिझल्ट आहेत आणि ते म्हणजे लॉंग लाईफ चालतं, कारण की ते जे बुरशी आहे ते जे हानिकारक बुरशी आहे त्याला खातं आणि आपल्या झाडाचं संरक्षण करतं. आणि जमिनीमध्ये पसरल्यावर आपल्याला बरेचसा काळ आपल्याला बुरशीजन्य रोगापासून आपल्याला त्याचा फायदा होतो. तर अशा प्रकारे नियोजन करा. शेतकरी काय करतात आता केमिकलचे, तर बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो, जैविकच्याकडे वळणं काय जरुरी आहे, तर गरजेचं आहे. तर बघा, खतं फवारणीचे किती रेट वाढलेले आहेत, तर असंच रेट वाढत राहिले तर आपल्याला शेती परवडणंच होईल. तर आपल्या जैविकमध्ये जे चांगलं आहे, आपले विद्यापीठ आपल्यासाठी कष्ट करून ते तयार करतात, पण शेतकरी ते वापरत नाहीत. तर एक सॅम्पल म्हणून तरी वापरून बघा आणि रिझल्ट बघा, नंतरच तुम्ही ते ठरवा. तर मी तर सुरुवातपासूनच वापरत आहे. तर बघा, ते मुळकूत साठून खूप मोठं संरक्षण होतं त्याच्यामध्ये. तर ते जे आपल्याला बुरशीचं आपल्याला ते बुरशी कसं आणावं लागतं आणि कसं जमिनापर्यंत पोचावं लागतं, मी ते सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला मुद्दा क्रमांक आपण घेऊ की शेड बांधणी. 12 क्रमांकाचा मुद्दा आहे शेड बांधणी. बघा मित्रांनो, आपली तुती 2 फुटाची झाली तर समजून जायचं शेड बांधणीसाठी तयार आपल्याला करावं लागतं. आणि बघा, ज्या शेतकऱ्यांकडे पैसा नाही, मला माहीत आहे माझ्याकडे पण पैसा नव्हता, तर कच्चं पण शेड करू शकतात, फक्त टेम्परेचर ॲडजस्टचा थोडासा प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये. तर मी बांबूचं शेड बनवलं होतं आणि त्याच्यामधून 50 किलोचा माल काढला होता सुरुवातीला. बांबूच्याच रॅका होत्या, बांबूचं शेड होतं. वरतून हे जे बघा, हे पिवळं जे पॉलिथिन मिळतं याचं आपण छत केलेलं होतं. फक्त वाऱ्यानं ते उडणार नाही याची काळजी घेऊनच ते करा, कारण की वाऱ्यानं खूप त्याला इफेक्ट होतो. तर वाऱ्यामुळे ते खराब होणार नाही याची दक्षता घ्या. साईडला मी त्याच्यावरती नेट बांधलेलं होतं आणि नेट बांधल्यानंतर माझा 50 किलो माल निघाला होता.
बघा तुम्ही अळीला कशामध्ये राहते याच्याचं काही घेणं देणं नाही. त्याला स्वच्छता आणि टेम्परेचर, आर्द्रता आणि पाला वेळेवर लागतो आणि व्हेंटिलेशन लागतं. तर अशा प्रकारचं त्यांना आपल्याला अळीला वातावरण द्यावं लागतं. ते कशामध्ये द्या तर त्या अळीला काही घेणं देणं नाही आहे. तर उत्पन्न होतंच. तर पक्के शेडचं हे कच्च्या शेडचं आपण सांगितलं, आता पक्के शेडचं बघूया. पक्के शेड केलं तर आपण बघू शकता शेड खाली कोबा केलेला आहे. शेडला आज 2018 आज त्याला 8 वर्ष झालेली आहेत. तर याचं बघा स्वच्छता खूप चांगली होते आणि रॅक 1x1च्या पाईपमध्ये केलेले आहेत. आणि जे शेड आहे तर हे शेड तुम्ही बघा 25x60चं शेड करा, जेणेकरून आपल्याला पावसाळ्यामध्ये पाला ठेवण्यासाठी पेस पाहिजे. तर शेड थोडं म्हणजे रुंद आणि म्हणजे लांबी आणि रुंदी थोडी जास्त असली तर चालतं. पैसे कमी असले तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. पण पाला आपल्याला वापरण्यासाठी, पाला सुकू घालण्यासाठी पावसाळ्यामध्ये पेस्ट लागतं. तर त्याचा विचार करून तुम्ही शेडची साईज ठरवा. आणि 1x1च्या पाईपमध्ये खूप छानरित्या रॅका बनवलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. खालून 6 इंच आपल्याला जागा सुटलेली आहे आणि 18 इंचाचे आपण 5 कप्पे केलेले आहेत या प्रकारे. आणि हा पाईप जो आहे 1x1चा पाईप आहे चौरसमध्ये आणि 7 किलोचा पाईप आहे. आणि 18-19 पाईप लागतात एक 20x5ची रॅक बनवायला आणि 5 कप्पे. तर तुम्ही त्याचं ठरवा आणि वेल्डिंगमध्ये करा. नटबोल्टमध्ये थोडं हलतं, ॲक्सिडेंट होण्याचा त्याच्यामध्ये चान्स राहतो. तो म्हणजे कसं पाला दिल्यानंतर रॅक पडू शकते, नट लागला काही निघालं तर आपलं नुकसान होऊ शकतं आणि ते रॅक हलतं पण नटबोल्टमध्ये. तर तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे होतं आपलं रॅकी बाबतीत माहिती. शेड बाबतीत माहिती घेणार आहोत. तर बघा शेडला आपल्याला पत्रे आता 22x55 शेड आहे, तर त्याला आपल्याला 3 पत्रे लागलेले आहेत. 4 फूट रुंदीचे पत्रे आहेत आणि 55 फूट जाडीचे टाटाचे आपण 12 फूट लांब पत्रे घेतलेले आहेत. आणि पर्लिंग आहेत, एकच पर्लिंग टाकली आहे, तुम्ही 2 टाकू शकता. 2x2ची पर्लिंग टाकलेली आहे आणि कैचीमध्ये अँगलमध्ये बनवलेलं आहे शेड. तर बघा तुम्ही पण असं करू शकता. आणि खाली आपण थोडंसं 2 ते 3 फूट गड्डा खंदून आपण ते पोल उभे करून शेड उभं केलेलं आहे. आणि उंची जी आहे ते सेंटरची 14 फूट आहे आणि कैचीच्या खालचं 12 फूट आहे, जेणेकरून काय होईल की गरम हवा वरच्या साईडला राहणार. तर अशा प्रकारे आपण शेड बनवलेलं आहे. तर त्या टाईमला शेडला 2,30,000 रुपये आपल्याला खर्च आलेला होता. आपण साईडनं पूर्ण कॉलम टाकलेला होता, जेणेकरून आपलं शेडला काही इजा होऊ नये याकरता आपण ते टाकलेलं होतं. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता आपला मुद्दा क्रमांक जो आहे हे बघू शकता तुम्ही. रोप लागवड आणि योग्य अंतर आणि खत व्यवस्थापन आपण घेणार आहोत. साईडला घेतलं तर खत व्यवस्थापन. तर शेड बांधणी आपलं झालेलं आहे कच्चं पक्क. तर खत व्यवस्थापनचं थोडंसं घेऊन घेऊ आपण. तर खत व्यवस्थापनमध्ये कसं आहे मित्रांनो, तुतीला 1 महिन्यापर्यंत खत द्यायचं नाही, नंतर आपण खत देऊ शकतो. तर खत कोणतं द्यायचं तर आपल्या जमिनीच्या पोथानुसार द्यायचं, कारण की खताचं नियोजन प्रत्येका जमिनीचं वेगळं असतं. शेणखत असलं तुम्ही ते टाकून सुरुवातीला घेतलेलं असतं, तर त्याला बुरशीला थोडंसं पाणी मारून घ्या, जेणेकरून बुरशी लागणार नाही. आणि खत जे आहे ते 15-15 दिलं तरी चालतं. युरियाचं प्रमाण वापर कमी करा. युरियाचा अतिवापरमुळे वीजबाधा होते अळीमध्ये आणि अळी उलटी करते. तर युरियाची पण वीजबाधा होते, हे लक्षात ठेवून आपण काम करावे. तर आता बघा मित्रांनो, आपला मुद्दा क्रमांक 13 झालेला आहे आणि मुद्दा क्रमांक 14 आपण घेणार आहोत शेडमध्ये तापमान नियंत्रक. तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तोवर नमस्कार.